नमस्कार. नवीन वर्षाचा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. हे येणारं नवीन वर्ष सगळ्यांना आरोग्यदायी, आनंदमयी आणि भरभराटीचं जावो ही आमची सगळ्यांची सदिच्छा. आणि काल जसं मी सांगितलं होतं की ह्या नवीन वर्षाचे सगळेजण एक टू डू लिस्ट बनवत असतात. रेझोल्युशन लिस्टमधला एक छोटासा भाग आपण एक आपल्या भूमातेसाठी, आपल्या ह्या ढासळत चालणाऱ्या जाणाऱ्या निसर्गासाठी डेडिकेट करावा असं मला खूप मनापासून वाटतं. निसर्ग हा स्वतः हील होण्यामध्ये अगदी पटाईत आहे, अगदी एक्सपर्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त आपल्या आयुष्यामध्ये बदल करण्याची गरज नसते. छोटे छोटे बदल करून आपण हे अगदी सहज साध्य करू शकतो. एकच पॉईंट ॲड करायची इच्छा मला अशी आहे की ती म्हणजे आपला कार्बन फुटप्रिंट हा कमी करणं. कार्बन फुटप्रिंट कमी करणारे असे छोटे बरेच बदल आहेत की जे मी तुम्हाला आज सुचवणार आहे. ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे आपण वातावरणामध्ये किती प्रमाणात ग्रीनहाऊस गॅसेस रिलीज करतोय त्याला कार्बन फुटप्रिंट असं म्हणतात. 5-6 वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीनहाऊस गॅसेस आहेत, पण त्यापैकी आपण ज्याला जबाबदार खूप जास्त प्रमाणात आहोत तो कार्बन डायऑक्साईड. आपण ज्या गाड्या वापरतो, कार्स वापरतो, मोटरसायकल्स वापरतो, ह्याच्यामधून हा कार्बन डायऑक्साईड वातावरणात रिलीज होत राहतो. आपण कार्स किती कमीत कमी वापरायच्या हे प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि प्रत्येकाने तो किती ॲडजस्ट करून आपण ते करू शकतो हे प्रत्येकाने ठरवण्याची गोष्ट आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायला पाहिजेत किंवा कार पूल वापरायला पाहिजे. अशा ज्या गोष्टी आहेत ह्या शहरामध्ये सहज शक्य आहेत. वीज तयार करण्याची जी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा बरंच कार्बन एमिशन वाढत असतं. आपल्या घरात आपण वीज वाचवण्याचा खूप मनापासून प्रयत्न करत असतो, कारण आपल्याला वीज बिल जास्त येऊ नये म्हणून. पण ज्या वेळेला मंडळी हॉटेल्समध्ये जातात किंवा दुसरीकडे जातात त्यावेळेला काय होतं की हा समहाव एक पैसा ही गोष्ट त्याच्यामध्ये येत नाही. आपण ऑलरेडी पैसे दिलेले असतात आणि त्याच्यात त्यांनी तेवढी सर्व्हिस देणं हे अपेक्षित असतं. तर मग आपण जरा फिरून येऊ तोपर्यंत AC चालू करून ठेवायचा आणि मग ती खोली गार होऊन राहील. तर ही जी मेंटॅलिटी आहे ही फार चुकीची आहे, कारण वीज ही फक्त त्या हॉटेलची जात नसते. वीज ही ह्या पूर्ण पृथ्वीच्या पोटातून काढलेल्या कोळशापासून किंवा अजून कशा गोष्टींपासून ही वीज निर्मिती होत असते आणि त्यावेळेला ती वीज वाचवणं ही प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. प्लास्टिक आपल्या आयुष्यामध्ये आपण कमी वापरणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला पाहिजे तसं प्लास्टिक बनण्यासाठी ज्या काही कंपनीजमध्ये ते बनवलं जातं त्याच्यामध्ये खूप कार्बन डायऑक्साईडचं एमिशन केलं जातं. जे प्लास्टिक रिसायकल होऊ शकत नाही ते इन्सिनेरेटर्समधनं ते जाळून टाकलं जातं. तर त्यावेळेला खूप टॉक्सिक गॅसेससुद्धा येतात, तयार होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातनं ते कार्बन डायऑक्साईडसुद्धा एमिट करतात. ते प्लास्टिकच्या पिशव्या भाजीवाल्यांकडनं किंवा ग्रोसरी स्टोअर्सकडनं मागणं हा एक प्रकारचा आपल्या पृथ्वी मातेच्याबद्दल केलेला एक गुन्हा आहे आणि हे आपण अगदी सहज थांबवू शकतो. आपण जर का व्हेजिटेरियन झालो, पूर्ण व्हेजिटेरियन होण्याची सुद्धा गरज नाही. आपण ज्यावेळेला एखादा प्राणी मारून खातो, एखादा बकरा जर का मारायचा असेल तर त्या बकऱ्याला तेवढं मोठं होईपर्यंत त्याला गवत खाणं खायला लागतं आणि तेव्हा तो तेवढा मोठा होतो. ज्या वेळेला पोर्क खाल्लं जातं, बीफ खाल्लं जातं, अशा वेळेला हे प्राणी ना खूप चरावं लागतं आणि हे चरण्यासाठी त्यांच्यासाठी खूप मोठी मोठी कुरणं केली जातात. ही कुरणांची जी जागा असते ती एवढी मोठी असते, तेवढ्या जागेमध्ये जर का भात लावला किंवा गहू लावला किंवा मका लावला तर कित्येक व्हेजिटेरियन फॅमिलीसाठी ते अन्न तयार होऊ शकतं. हा प्राणी जो काही त्याचं डायजेशन होतं, त्याचं डिफिकेशन्स असतात त्याचं आणि त्याचं जे वेस्ट तयार होतं त्याच्यामधून सुद्धा परत खूप मेथेन तयार होतो, जो सुद्धा परत खूप पोटंट ग्रीनहाऊस गॅस आहे. जेवढे तुम्ही आत्ता दिवस व्हेजिटेरियन आहात त्याच्यापेक्षा दुप्पट दिवस जर का तुम्ही व्हेजिटेरियन राहिलात तर आपण सगळेजण मिळून हा एक डिफरन्स नक्की तयार करू शकतो. शेतकऱ्यांसाठी काही गोष्टी मी सांगणार आहे. एक क्रॉप ज्यावेळेला आपण काढून घेतलेलं असतं आणि त्यावेळेला आपल्याकडे राब पेटवण्याची प्रथा आहे किंवा ते आधीचं जे जमीन असतं ते जाळली जाते. ही पद्धत बंद करण्याची फार आवश्यकता आहे. ही शेतं जाळल्यामुळे पोल्युशन होतं, खूप कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. एक महत्त्वाची टिप देऊ इच्छिते की SRT सगुण रिजनरेटिव्ह टेक्निक अतिशय उत्तम असं फार्मिंग टेक्निक आहे आणि ते जर का वापरलं तर आपण शेतकरी मंडळी हे आपलं कार्बन फुटप्रिंट खूप मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन हा खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे वाढू शकतो आणि शेतांची जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात सुधारू शकते. तर हे जे SRT जे टेक्निक आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे. यूट्यूबवरती जाऊन नक्की त्याचे व्हिडिओज बघा. वर्षाला 5 झाडं तरी लावायला पाहिजेत आणि ती लावून नुसतं सोडून द्यायचं नाही. ती झाडं लावायची आणि ती जगवायची. झाडे लावा, झाडे जगवा हे पूर्ण वाक्य झालं. नुसतं झाडं लावा हे अर्धवट काम झालं. आपल्या रेझोल्युशन लिस्टमध्ये काय काय असायला पाहिजे ह्या भूमातेसाठी की जी आपल्या सगळ्यांचं घर आहे,
एकुलते एक घर आहे आणि आपल्याला आत्ता तरी इथून पृथ्वीवरनं दुसरीकडे कॉलनायझेशन करायला आत्ता तरी कोणताच ग्रह उपलब्ध नाही आहे. चला तर मग सगळेजण मिळून आपण हा वातावरणासाठी आपल्या भूमातेसाठी एक नवीन बदल, पॉझिटिव्ह बदल घडवून आणूया. टुगेदर वी कॅन मेक अ डिफरन्स.